दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया भारतीय बौद्ध महासभा नाशिक जिल्हा पश्चिम शाखेच्या वतीनं त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांची 126वी जयंती मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरी करण्यात आली। नाशिक रोड परिसरात त्यागमूर्ती माता रमाई तैलचित्र रथ रॅलीचे आयोजन करून बुद्ध शाहू फुले आंबेडकर माता रमाई गीतांच्या तालावर माता रमाईच्या लेकींनी धरलेल्या ठेक्यानं जयंती दिनी उत्सवाचं तसंच आनंदाचं वातावरण द्विगुणित झालं होतं। छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार अर्पण करीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक नाशिक रोड इथं त्यागमूर्ती माता रमाई यांच्या प्रतिमांचं पुष्पपूजन मेणबत्ती अगरबत्ती प्रज्वलित करून सुगंधी पुष्पांनी पूजन करण्यात आलं। यावेळी भारतीय बौद्ध महासभा राष्ट्रीय भिक्खू संघाचे कोषाध्यक्ष पूज्य भंते सुमेध बोधी यांनी त्रिसरण पंचशील बुद्ध पूजा भीमस्मरण भीमस्तुती गाथा उपस्थित उपासक उपासिका यांना दिल्या। गणसारपदितेन दीपेन तमधंसिन त्रिलोकदीपं सम्भूतं पूजयामि तमोनुदं सुगन्धिनः गन्धेन पूजयामि तथागतम्। तर महिला पदाधिकाऱ्यांकडून लाडूचं वाटप आणि पोलीस अधिकाऱ्यांचा सत्कार केला गेला। या प्रसंगी जिल्हाध्यक्ष प्रवीण बागुल, सरचिटणीस कामगार नेते राजू जगताप, महासचिव चौदास भालेराव, प्रभाकर कांबळे, रत्नाकर साळवे, गणेश साळवे, शरद भोगे, केंद्रीय शिक्षक पीके गांगुर्डे, महिला विभागाध्यक्षा लीना खरे, तथागत बुद्ध विहाराच्या अध्यक्षा चंद्रकला गांगुर्डे, आशा पवार, शोभा साळवे, रोहिणी कांबळे, रेखा दिवे, कविता बोर्डे, वंदना गायकवाड, माधुरी निकम, निशा बागुल, कमल लोखंडे, छाया निकम, गौतमी शिरसाट, ज्योती शिरसाट, कुसुम शेजवळ, उषा साळवे, चंदा कुलकर्णी, सत्यभामा खैरे, सुशीला जोपुळकर, मनीषा निर्भवने, नीता सोनकांबळे, लता पगारे, अरुणा वानखेडे, वंदना निकम, ज्योती जाधव, लता डावरे, कुमुदनी बर्वे, आशा खराटे, रेखा खंदारे, छाया मोरे, मंगला मोरे, तुषार भालेराव, निलेश भालेराव, प्रल्हाद उघडे, बाळासाहेब आहिरे, मेजर एकनाथ भालेराव, राहुल तिरपुडे, अरुण बोर्डे, अशोक साळवे आदींसह मोठ्या संख्येनं धम्म उपासिका उपासक समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते। भगवान गौतम बुद्ध परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमांना विचारांना विनम्र अभिवादन करतो। आज भारतीय बौद्ध महासभा या धम्म संस्थेच्या नाशिक जिल्हा शाखेच्या वतीनं नाशिक विभाग महिला विभागाच्या वतीनं आणि नाशिक शहर शाखेच्या वतीनं नाशिक तालुक्याच्या वतीनं त्यागमूर्ती माता रमाई यांची 126वी जयंती मोठ्या उत्साहात आज साजरी करण्यात येत आहे। अतिशय आनंदाचा हा सोहळा आज नाशिक रोड मध्ये प्रथमतः भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं माता रमाई यांच्या जयंतीनिमित्तानं त्यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक या ठिकाणी महिला विभागाच्या वतीनं या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती। अतिशय चांगल्या प्रकारचं वातावरण या निमित्तानं आज जयंती महोत्सवाच्या निमित्तानं उभं राहत आहे। महापुरुषांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण त्यांच्या विचारावर आपलं जीवनक्रम चालण्याचा जे आचरणाचा महत्त्वपूर्ण भाग आहे तो आपण एक संदेश या ठिकाणी सातत्याने देत असतो। खरं पाहिलं तर त्यागमूर्ती माता रमाईच्या जीवनासंदर्भात आपण निश्चितपणाने ज्यावेळी इतिहासामध्ये काही गोष्टी वाचतो तर त्यागमूर्ती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पाठीमागं जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण जे पूर्ण केलं त्याच्यामध्ये सर्वात मोठा सिंहाचा वाटा माता रमाईचा होता। आपल्याला माहित आहे माता रमाईच्या जीवनासंदर्भात बोलत असताना आपली मुलं असतील, आपला संसार असेल, आपला परिवार असेल, या सगळ्या गोष्टी बघत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांनी शिक्षणासाठी दिलेली सर्वोत्तम साथ ही जगामध्ये खऱ्या अर्थानं पतीला अधिकाधिक शिक्षण घेता यावं यासाठी माता रमाईचं कष्ट, माता रमाईचा त्याग हा निश्चितपणानं खूप मोठा आहे। आजच्या प्रवाहामध्ये निश्चितपणानं माता रमाईचा आदर्श एक निश्चितपणाने एक वैचारिक दृष्टिकोनातून या ठिकाणी घेण्यासारखी महत्त्वपूर्ण बाब आहे। जयंतीच्या निमित्तानं आपण नेहमीच महामानवांच्या विचारांचं जे काही देवाणघेवाण आहे ती आपण आपल्या जीवनामध्ये अंगीकृत करत असताना त्यातून एक सामाजिक संदेश, समता, बंधुत्व, न्याय या सगळ्या गोष्टी जपत असताना सातत्याने देत असतो। आज भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं आदर्शांना वंदन। आज भारतीय बौद्ध महासभा नाशिक जिल्ह्याच्या वतीनं माता रमाई यांची 126वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत असताना नाशिक रोड विभागामध्ये जी अर्थवाहिनी आहे ते करन्सी रोड प्रेस आणि इंडिया सिक्युरिटी प्रेस या प्रेसच्या माध्यमातून अनेक बौद्धाचार्य या ठिकाणी घडले आहेत। त्या सर्व बौद्धाचार्यांचं काम अतिशय उत्कृष्टपणे भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून चालू आहे। तसेच भारतीय बौद्ध महासभा महिला विभाग
उपासिका महिला मंडळ, रमाई महिला मंडळ आणि या सर्व महिला मंडळ आणि बौद्धाचार्य यांच्या उपस्थितीत हा जयंतीचा उपक्रम मोठ्या उत्साहात आणि मोठ्या थाटामाटात त्या ठिकाणी संपन्न झालेला आहे। मी कामगार पॅनल नाशिक रोड, ISP मजदूर संघ या सर्वांच्या वतीनं तसेच ट्रस्ट EPF ट्रस्ट नवी दिल्ली तसेच या कामगार पॅनलचे नेते जगदीश गोडसे आणि पैलवान ज्ञानेश्वर जुंद्रे तसेच सिल्वो आयरे, राजेश टाकेकर या सर्व नेत्यांच्या वतीनं भारतीय बौद्ध महासभा या मातृ संस्थेच्या कार्यक्रमाला खूप खूप शुभेच्छा देतो। मुख्य संचालक रवींद्र जाधव, लोकराज्य न्यूज, नाशिक रोड।